इकडे ओटीचे वगैरे सामान आहेत. 200, 250, 300, 550 पर्यंत ओटीचे सर्व सामान मिळतं आपल्याला. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आहे ना मुंबईतील आणि संपूर्ण जगातील प्रसिद्ध असा म्हणजे नवसाला पावणारा गणपती म्हणजे सिद्धिविनायक त्याचं दर्शन घेण्यासाठी आलेलो. आणि इकडे येण्यासाठी जवळचं स्टेशन म्हणजे दादर वेस्ट आहे. दादर वेस्टवरून आहे ना आपल्याला 118 नंबर बस येते. ती सिद्धिविनायकच्या बॅक साईडचा जो डोअर आहे म्हणजे मेन गेट आहे तो बॅक साईडचा तिकडे उतरतो. आणि दादरला जो गोल मंदिर आहे तिकडूनसुद्धा बस येतात. 169 वगैरे सगळ्या बस येतात. त्यासुद्धा आपल्याला सिद्धिविनायकचा फ्रंट गेट आहे तिकडे सोडतात. तर आता आपण आहे ना सिद्धिविनायकच्या इकडे बॅक साईडच्या इकडे आलेलो. तर आपण फ्रंट गेटला जाणार आहोत. तिकडून आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर आता ना मित्रांनो, आपण सिद्धिविनायकचा जो फ्रंट गेट आहे तिकडे आलेलो आहोत. असा समोरचा फ्रंट गेट आहे, बघू शकता. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर. आणि आज आहे ना शनिवार आहे, त्याच्यामुळे गर्दीसुद्धा खूप आहे. तर चला बघूया, आपण लाईनच्या इकडे जाऊया. या साईडला संपूर्ण लाईन आहे, तर आपण सुद्धा लाईनमध्ये जाऊया. या साईडला इकडे आपल्या ना हार वगैरे सर्व काही ओटीचं वगैरे सामान मिळतं. आणि इकडे हा प्रसादालय वगैरे आहे, सर्व बघू शकता. आणि इकडे हा एंट्रन्स आहे इकडचा. या साईडला बघू शकता इकडे चप्पल स्टँड वगैरे सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे. इकडे समोर बघू शकता लेडीजसाठी वेगळी लाईन आहे आणि जेंट्स लोकांसाठी सुद्धा वेगळी लाईन आहे आतमध्ये जाण्यासाठी. या साईडला इकडे आतमध्ये येताना ना आपली चेकिंगसुद्धा केली जाते. तर आता आपण इकडे सरळ जायचं आतमध्ये. या इकडे समोर हा 1 नंबर गेट आहे आणि त्याच्या इकडे बाजूला बघू शकता इकडे हा जनसंपर्क कार्यालय आहे. त्याच्या बाजूला इकडे देणगी वगैरेचं कार्यालय आहे. आणि पुढे तिकडे तो महाप्रसादालय आहे, म्हणजे तिकडे आपल्याला बाप्पाचा प्रसाद वगैरे मिळतो. आतमध्ये इकडे श्री गणेश फ्लावर्स आणि स्वीट्सचा शॉप आहे. इकडे बघू शकता बाप्पासाठी हार, परत दुर्वा माळ वगैरे सगळं काही आहे. ओटीचं वगैरे सर्व सामान आहे, सोबतच पेढे वगैरे सगळं काही इकडे आपल्याला पाहायला मिळतं. इकडे ओटीचे वगैरे सामान आहेत. 200, 250, 300, 550 पर्यंत ओटीचे सर्व सामान मिळतं आपल्याला. या साईडला इकडे बघू शकता सिद्धिविनायक मंदिरावरती भाविकांसाठी मोफत पाण्याची सुद्धा सोय उपलब्ध केलेली आहे. तर मित्रांनो, सिद्धिविनायकमध्ये ना आपली गावावरून आजी आली आहे. तर आजीला घेऊन आहे ना आपण सिद्धिविनायकच्या दर्शनासाठी आलेलो. सोबतच दादासुद्धा आहे. आणि आम्ही ना ओटीसुद्धा घेतलेली आहे. 150 रुपये ओटी होती तीसुद्धा घेतली आहे. आणि आता आपण आतल्या इकडे जातो आहे बाप्पाच्या मंदिरात येण्यासाठी ना 2 लाईन आहेत. एक इकडे ही स्पेशलवाली लाईन आहे आणि इकडे ही कॉमनवाली लाईन आहे. तर आपण आहे ना कॉमन लाईनने चाललो आहे. तर ना बाप्पाचं दर्शन आहे ना आपण रांगेत राहूनच घेणार आहोत. मंदिर आहे ना 12 ते 12:30 या वाजेपर्यंत बंद असतं, कारण आतमध्ये ना बाप्पाचे इकडे हार वगैरे सर्व लावलेले असतात. ते साफसफाईचे वगैरे काम चालू असतं, त्याच्यामुळे बंद असतो. मंदिर ट्रस्टमार्फत ना इकडे सुद्धा बेबी फीडिंग रूमसुद्धा उपलब्ध केलेली आहे. अतिशय सुंदर असा उपक्रम आपल्या इकडे पाहायला मिळतो आहे. इकडे बघू शकता स्क्रीनवरती सुद्धा आपल्याला बाप्पाचं दर्शन घेता येऊ शकतं. आणि गर्दी ना खरंच खूपच आहे आज. 1 नंबर गेटने आलात ना तर आपल्याला समोरचा इकडे ना दीपस्तंभ पाहायला मिळतो. इकडे संध्याकाळच्या दिवे वगैरे लावले जातात. दीपस्तंभाच्या थोडंच पुढे आले की समोर एक हनुमानाचं छोटं मंदिर आहे. आणि इकडे हा झुंबरसुद्धा बघू शकता. अतिशय सुंदर असा झुंबर पाहायला मिळतं, बघू शकता. आणि इकडे समोर आहे ना सिद्धिविनायकचं मेन दर्शन घेता येतं आपल्याला.
समोर हा गणपतीचा मुख्य गाभारा आहे. तर मित्रांनो आता ना आपण आतमध्ये गणपतीचं दर्शन घेऊन बाहेर आलेलो आणि समोरच महाप्रसाद होतं म्हणजे प्रसाद मिळतो. तिकडे आपण नारळवडी घेतली 30 रुपयानं मध्ये एक नारळवडी भेटते. त्याच्यामध्ये 2 असतात. सोबतच लाडूसुद्धा इकडे मिळतो. आता आपण दर्शन झालेलं आहे. तर हा व्हिडिओ इथेच आपण स्टॉप करणार. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय.